जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। वस्तुसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनांचे कार्य नाही श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या संत स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी पुन्हा त्याच वस्तूचं, पुन्हा त्याच तत्वाचं, पुन्हा त्याच गोष्टीचं चिंतन आपल्या समोर ठेवलं आणि आपण एक पाहूया की हे सगळं करण्यासाठी आम्ही काय करावं, असा एक सर्वसामान्य साधकाच्या किंवा माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतो। मुळात हा प्रश्न आला की आपल्याला त्याचं उत्तर लगेच हवं असतं। आम्ही ऐकत असतो, आम्हाला ऐकताना बरं वाटतं, पण ऐकल्यानंतर आमची क्रिया जी असते किंवा जे बदल करायचे असतात किंवा ज्याप्रमाणे कृती करायची असते त्या कृतीमध्ये आम्ही कमी पडतो। मला अनेक लोक विचारतात, बाबा याच्यावरती बुवा उपाय काय करायचा? याच्यावरती उपाय एकच करायचा असतो की रोज माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। मी माझ्या स्वतःला काही प्रश्नांची रोज माझ्याकडून उत्तरं घ्यावीत। मला माझा प्रश्न मला विचारता आला पाहिजे आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मला स्वतःला घेता आलं पाहिजे। हा सुंदर परमार्थातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे। कोणतंही काम असू द्या, अगदी नामस्मरण जप हातात माळ घेऊन करायला पाहिजे का? तर नाही। नामस्मरण जप माळ हातात घेऊन केली तर पुण्य आहे, करावी, करणं चांगलं आहे, हे सगळं खरं आहे। पण हातामध्ये माळ घेऊन जप करायला बसल्यानंतर जर आम्ही त्या विचारांच्या मध्ये मग्न होऊन जात असू, आम्ही त्या माळेबरोबर आमच्या विचारांची गती जर वाढवत असू, कारण आम्हाला विचार करण्याची आणि चिंता करण्याची आणि अशा प्रकारानं नको त्या विषयांचं सखोल चिंतन, जे अनावश्यक आहे, जे गरजेचं नाही, त्याचं चिंतन आमच्याकडून जास्त होतं। ते चिंतन अशा रीतीनं होतं की ते चिंतन करून झाल्यानंतर कळतं की अरे याचा काही उपयोग नव्हता। स्वामी विवेकानंद खूप गमतीने एक वाक्य नेहमी म्हणायचे। ते असं म्हणायचे की वाचन करावं, वाचन जरूर करावं, वाचनाची आवश्यकता आहे, ज्ञानामध्ये भर पडते, सगळं खरं आहे। पण म्हणाले असं असतं ना की वाचन केल्यानंतर किती वाचावं त्यालाही काही मर्यादा असतात। इतकं वाचल्यानं मी वाचेल असं मला कधीतरी वाटलं पाहिजे की बस माझ्यापुरतं हे वाचन एवढं ठीक आहे। पण म्हणाले अनेक वेळेला असं घडतं की इतकं सगळं वाचून झाल्यानंतर कळतं हे इतकं वाचण्याची गरजच नव्हती, आवश्यकताच नव्हती। फार सुंदर गमतीशीर वाक्य आहे आणि ते खरं आहे की वाचन केल्यानंतर माणूस हे वाच, ते वाच, हे पुस्तक आण, ते पुस्तक आण, या लायब्ररीतून हे पुस्तक, त्या ग्रंथालयातून ते आण, हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच, आणि शेवटी सगळं वाचून झाल्यानंतर या मनाचा, बाबाच्या मनाचा निश्चय काही एक पक्का कधी होत नाही। हे वाचून झाल्यानंतर काय घडतं तुम्हाला सांगतो। याच्यातला मी एक थोडासा बारकावा, त्याचा एक थोडासा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं की जसा माणसाचा स्वभाव असतो, जसं माणसाचं पिंड रचना असते, जशी त्याची स्वभाव रचना असते, त्या स्वभावाप्रमाणे त्याला वाचनही करायला आवडतं आणि त्याला खाद्यपदार्थही आवडतात, त्याला राहायलाही तसंच आवडतं। जसा त्याचा स्वभाव असतो, जसा त्याचा पिंड असतो, तसं त्याला आवडतं आणि जे आवडतं त्याचं त्याने चिंतन करावं। ओढून ताणून हेच वाचलं पाहिजे, तेच केलं पाहिजे म्हटलं की मन तिकडे जात नाही, मन ओढून ताणून नेल्याने जात नाही आणि मनाची ओढाताण कधी फार करू नये। त्याचं कारण असं की मन ओढायला आणि ताणायला गेलं की ते तुटल्याशिवाय राहत नाही। म्हणून सुंदर एक क्रम सांगितला की ध्यान कसं करावं, की ध्यानामध्ये काय घडतं तुम्हाला सांगतो की जगातली सर्व कामं जी आहेत, जगातली यच्च यावत सर्व कामं जी आहेत, ही सगळीच्या सगळी मनाच्या उपस्थितीत होतात। पहा, मन त्याला साक्षीदार असतं आणि जिथे मन साक्षीदार आहे तेच कर्म आपल्या हातून घडत असतं। कर्म करताना, काम करताना, उद्योग करताना, व्यवसाय करताना, लिखाण करताना, वाचन करताना, बोलताना सुद्धा माझं मन जागं असतं की नाही? तर असतं। माझं मन आतून मी बोलत असतानाही माझ्याशी बोलत असतो, मी ऐकत असतानाही माझ्याबरोबर ते ऐकत असतं, मी काम करतानाही माझं मन माझ्याबरोबर काम करत असतं। फक्त काम करणारं मन मला दिसत नाही,
काम ऐकणारं मन मला दिसत नाही, बोलणारं मन मला दिसत नाही, मी पाहत असलेलं मन मला दिसत नाही, मग अशा वेळी काय करावं? तर सगळी जगातली यच्छ यावत कामं जी आहे ती मनाच्या उपस्थितीत होतात. फक्त म्हणाले एकच असं आहे की ध्यान ही जी प्रक्रिया आहे, ही ध्यान ही प्रक्रिया हीच फक्त मनाच्या अनुपस्थितीत होऊ शकते आणि मनाच्या अनुपस्थितीतच ती व्हावी. हा एक सुंदर उपाय आहे. पहा, हा एक सुंदर मार्ग आहे त्याच्यावरचा, की ध्यान कशासाठी करायचं? की तेवढ्या वेळापुरतं मन कुठेतरी बाजूला ठेवावं, मनाला थोडीशी त्या काळापुरती तेवढ्यापुरती विश्रांती द्यावी. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सगळ्यामध्ये फक्त गुण पाहायला शिकण्याची वृत्ती वाढते ध्यानाने सर्वात मोठा उपयोग आणखीन काय होत असेल तर सगळ्यांच्या मधले गुण पाहण्याची, सद्गुण पाहण्याची, चांगले गुण पाहण्याची सवय मनाला लागते. त्याचं कारण असं की मन चांगल्या चिंतनामध्ये जेव्हा जातं तेव्हा सगळं त्याला चांगलंच दिसतं. जर त्याला कावीळ झालेली असेल तर सगळं पिवळं दिसायला लागतं. ज्याला जसं दिसतं तसं तो पाहत असतो. म्हणून असं आहे की सगळ्यांच्यामध्ये चांगले गुण पाहणं, सगळ्यांच्यामध्ये चांगल्या गुणांची देवाणघेवाण चाललेली असते ती आपण पाहणं. पण गुण पाहायला लागतो तेव्हा आपल्याला त्याचा काय लाभ होतो तर आपण कुठे चुकतो आहोत याची जाणीव आपल्याला होते आणि आपण चुकीच्या सवयीपासून दूर जातो. म्हणून दुसऱ्याचे सद्गुण पाहावे, दुसऱ्यांचे चांगले गुण पाहावेत. म्हणून नाहीतर कसं घडतं पहा की कोळी जो असतो ना, कोळी म्हणजे पक्षी, एक घरटं विणणारा अशा प्रकारचा एक कोळी नावाचा पक्षी असतो. तो कोळी काय करतो? कोळी स्वतःचं जाळं स्वतःच विणत असतो. पक्ष्यांची जाळी आपण अनेक ठिकाणी आता पाहतो आहोत. आपल्या प्रचलित अशा प्रकारच्या मोबाईलवरती सुद्धा अशा प्रकारची खूप छान चांगली चित्र येतात की पक्षी ते विणतो आहे जाळं, त्याचं घरटं. ते घरटं तो विणतो खरा, पण ते काय असतं की त्या घरट्यामध्येच तो अडकतो. पतंग पक्षी असा असतो की तो दिव्याभोवती फिरतो आणि स्वतःचा घात आत्मसात स्वतःच करून घेतो. त्याच्याजवळ दिवा जात नाही, तो दिव्याजवळ जातो. कोळी पक्षी स्वतः जाळं विणतो, घर विणतो, ते स्वतः त्याच्यामध्ये अडकून पडतो, स्वतः त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि एकदा आतमध्ये तो पडला की परत त्याला बाहेर येणं अशक्य होतं. तसं माणसाचं झालेलं आहे. माणूस हा नश्वर, नाशिवंत, दुःखकारक अशा प्रकारच्या मायारूपी सागरामध्ये, प्रपंचरूपी सागरामध्ये असा वाहत गेलेला आहे. त्याच्यामध्ये अडकून पडलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. त्याला कोणी गुंतवायला आलं होतं का? नाही, त्याला कोणी गुंतवायला आलेलं नव्हतं. त्याला गुंत त्याच्यामध्ये अडकून पड असं कोणी सांगितलं होतं का? कोणीही सांगितलेलं नव्हतं. तो स्वतः त्याच्यामध्ये अडकून पडलेला आहे. जसा कोळी पक्षी स्वतःचं जाळं विणून स्वतः अडकतो, जसा पतंग हा फुलपाखरू असतं, ते पाखरू सुद्धा दिव्याजवळ जाऊन स्वतःचा घात करून घेत असतं, अशा प्रकारानं माणूस हा प्रपंच रूपामध्ये अडकून पडलेला असतो. आणि म्हणून त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी संतांच्या कृपा आशीर्वादाशिवाय अन्य कोणताही मार्ग आपल्याजवळ असत नाही. म्हणून संतांचे चरण आपण धरायचे. समर्थांचा हा विचार आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे.